कमावलेले त्यानं हिरडीचं रानात जायचा हिरडा आणायचा. ती जशी अटळणी झाली तशी सारखी जायची आपली कांदा लागवड गावातून गाडी जाते बाया जात्यात. काय करायचं आता इलाज नाही. औषध घटना घडली काय करायचं. पाखरासारखं जमा करून आणायचं, पंजरा जमा करून आणायचा लेकरांसाठी. झाले रडायसारखं. टाकलं तिकडे जमा करून ठेवलं सगळं शिवाजी पिलाची खुटाण. खुटाण कसं काय घडलंय? हे देवाला पण ती लावली होती. मंडळी 7 वाजताच कामाला निघून गेली कांद्यानं. पोरांना रविवार सुट्टी होती. ते नाश्ता केला आणि बाहेर खेळायला निघून गेले. तर मी रानामध्ये आपलं हिरडे जमा करायला, आता मोठाले बाजवडे हिरडे, आईला म्हणलं मी रानात जातो हिरडे जमा करायला. आग लागली होती पुढे दरवाजामध्येच नेमकं. ते आरडावारडा केला, जमा झाली माणसं शेताकडे गेली होती. पण होती ती आपली आली पळत. नंतर मग पुढं कोयटारी असल्यामुळं गडपा एकाला सुद्धा कपडा राहिला नाही का, काहीच राहिलं, फक्त एवढंच राहिलं. राहिले म्हणलं सगळं जळालं, काहीच राहिलं नाही. एवढे 40-50 गोणी पण जळून गेले. मग आता ह्या पैसा अडका सगळा गेलाय. किती रुपये जळाले? 50,000 रुपये होतं घरात. आम्ही घरासाठी जमा केलं. मी आपल्या बाजूला हिरडा जमा करायचो, त्याचे 8-9 हजार रुपये आलते. तिचे कामाचे पैसे कष्ट करूनच आपले शेतमजुरी. आपण काही या नाही कुठं कामाला नाही, काय नाही कुठं कुठल्या गोष्ट. हो बात होते. 2 तोळा दागिने, पण 50,000 रुपये. आणि कुटुंब म्हणजे असं हिरड्याचे 2 पोते होते, गव्हाचं 1 पोतं, बाजरीचं 1 पोतं. हे सगळं तुम्हाला दिसतंय इथं. हे करून ठेवलेलं सगळं. हे गोणी बिनी ते फाटलेल्या सगळं काय म्हणजे असं हेच राहिलं ना. आता भांड कुंड सुद्धा आम्हाला करून खायला हे नाही. संपूर्ण नाव काय तुमचं? शिवाजी पिलाची खुटाण. मुलं किती आहेत? मला 2 मुलं आहेत. 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा 6वीला आहे, मुलगी 4थीला आहे. मराठी शाळेत जातात आपल्या गावातच इथं. त्यांचे दप्तर वगैरे ते जळाले? टोटल कागदपत्र जळालेत माझे. टोटली म्हणजे कागदपत्र सुद्धा हे नाही. बाहेर फेकले ते तिथं. पोरांचे वही पुस्तक कागदपत्र इथं होते कुडाला अटकवलेले, ते सगळे. हे मुलांची सगळं दप्तर मी पोरांना काहीच राहिलं ना. काल अक्षरशः मॅडम त्यांनी त्यांना पुन्हा कपडे दिल्यात आणि दप्तर वगैरे सगळं काय मॅडम ना कालला ते माझी मंडळी घेऊन गेली. ती मी जुन्नरला ते पंचनामा द्यायला गेलो होतो, तिकडे बोललो होतं आपल्याला. तर मग ते मॅडमनी ही घेऊन गेली. दागिने 2 तोळे 2 तोळ्याचे दागिने. ते सापडलेच नाही? नाही, डब्यामध्ये ठेवले होते आपण स्टीलच्या. ते डबे पूर्ण वितळून गेले होते. पूर्ण अल्युमिनियमचे डबेच नाही, पूर्ण वितळून गेले होते डायरेक्ट. नाहीतरी आमच्या इकडं काय कमाई नाही, कंपनी नाही, काही शेतपत बघायचा, शेतात काय पिकल तेवढा आणि मोलमजुरी करून खायची, एवढंच आहे आमच्या. दुसरं काही नाही. मग माझा नवरा कामाला मग हाय तसंही नाही. आता दोघं कष्टच करीत होतो, कष्टाचंच जाळाले. आता काय ते सरकारला त्याने तेव्हा सहकुशना दिला तर घेऊ, तर याच्या मागं काही मार्ग नाही दिला तर आम्ही कष्ट करून खाऊ. कुठे झोपाड कुडला तरी खाणारच नाही, तरी पण मग खाणार.